रुग्णसेवा, ॲक्युपंक्चर, आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवसंजीवनी देणारे सिन्नर तालुक्यातील चौंडी येथील गंधर्वनगर परिसरातील दत्त आश्रम पेन रिलीफ वेलनेस सेंटरचे संचालक डॉक्टर विजय पाणगव्हाणे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 पुरस्कार मिळाला असून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। या पुरस्कारामुळे सिन्नर तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असून वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। 19 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या दिमाखात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले ॲक्युपंक्चर थेरपिस्ट, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर विजय पाणगव्हाणे यांना हा बहुमान प्रदान करण्यात आलाय। ॲक्युपंक्चर क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि पर्यायी उपचार पद्धतीच्या प्रसारासाठी दिलेले योगदान याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती। डॉक्टर विजय पाणगव्हाणे हे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहेत। सिन्नर येथील कुंदेवाडी फाटा पोद्दार शाळेजवळ गंधर्वनगर परिसरात त्यांनी सुरू केलेले दत्त आश्रम पेन रिलीफ वेलनेस सेंटर हे आज अनेक रुग्णांसाठी आशेचे केंद्र बनले आहे। येथे आधुनिक ॲक्युपंक्चर उपचारांसोबतच आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार पद्धतीचा समन्वय साधत विविध आजारांवर उपचार केले जातात। या केंद्रात रुग्णांसाठी मोफत नाडी परीक्षणाची सुविधा उपलब्ध असून सायटिका, कंबरदुखी, मणक्यांचे विकार, सांधेदुखी, नसांवरील ताण, जॉईंट संबंधी विविध आजार तसेच दीर्घकालीन वेदनांवर प्रभावी उपचार केले जातात। याशिवाय येथे 144 प्रकारच्या आयुर्वेदिक थेरपी उपलब्ध असून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार उपचार दिले जातात। त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून अनेक रुग्ण उपचारासाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते। डॉक्टर विजय पाणगव्हाणे यांनी केवळ उपचारच नाही तर आयुर्वेद, ॲक्युपंक्चर आणि नैसर्गिक उपचार पद्धतींबाबत जनजागृती करण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। रुग्णांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांना औषधांबरोबरच योग्य जीवनशैली, आहार आणि नैसर्गिक उपचारांचे महत्त्व समजावून सांगण्यावर त्यांचा भर असतो। त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे त्यांनी असंख्य रुग्णांचा विश्वास संपादन केलाय। महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 हा पुरस्कार डॉक्टर विजय पाणगव्हाणे यांच्या दीर्घकालीन सेवा कार्याची पोचपावती मानला जात असून या यशामुळे सिन्नर तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राचा गौरव वाढलाय। त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही त्यांच्या कार्यातून अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळावा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत। तसेच यावेळी डॉक्टर विजय पाणगव्हाणे यांनी सांगितले की या यशाचे संपूर्ण श्रेय डॉक्टर श्रीकांत शेळके, डॉक्टर योगेश सोनवणे, डॉक्टर शांताराम शिंदे तसेच दत्त आश्रम पेन रिलीफ वेलनेस सेंटरच्या सर्व डॉक्टर्स, सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम, सहकार्य आणि समर्पित सेवेला जाते अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। महाॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार आम्हाला तो मिळालेला आहे। तिथं गेल्यानंतर आमचा इतका भव्य दिवस सत्कार केला तर ते म्हणे आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या पूर्ण भारतामध्ये तुमची नंबर 1 ओपीडी म्हणे। 500 डॉक्टर होते, त्यांनी सगळं टाळ्यांचा गडगडाट केला आणि आमचा एकदम भव्य दिव्य असा सत्कार केला त्यांनी आणि ट्रॉफी देऊन आम्हाला सन्मानित केलं। कोणत्या आजारांमध्ये ॲक्युपंक्चरचे चांगले परिणाम दिसून येतात काय सांगा? पॅरालिसिस मध्ये छान रिझल्ट मिळतात, त्याच्यानंतर कंबरदुखी, मानदुखी, सर्वायकल याच्यामध्ये चांगले रिझल्ट मिळतात। गुडघेदुखी असो, कोणाला मायग्रेनचा त्रास असेल, कोणती टाच दुखत असेल तर ते पण चांगल्या प्रकारे कव्हर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठले साईड इफेक्ट नाही। आता आमचे सहकारी श्रीकांत शेळके, डॉक्टर पाणगव्हाणे, शिंदे सर, आमची शांताराम शिंदे, पूर्ण आमची टीम आहे। त्यानंतर आमचे कामगार स्टाफ आहे त्याच्यामध्ये, तर त्यांचा पण मोठं योगदान आहे। आम्ही सर्व टीम या कार्यक्षेत्रामध्ये आहोत आणि सगळे छान काम करतात, त्याच्यामुळे पेशंटला पण रिलीफ मिळतो। प्रत्येक पेशंटची बारकाईने तपासणी केली जाते। जो व्यायाम सांगितलेला असतो, नित्यनेमाने व्यायाम करणं पण गरजेचं असतं। 100% असा कुठलाही डॉक्टर नाही का पॅरालिसिस कव्हर करेल, त्याच्यात पेशंटचा पण सहभाग असतो 50%, तर त्यांनी तो व्यायाम पण करणं गरजेचं असतं। व्यायामावर भर दिली पाहिजे पॅरालिसिसच्या पेशंटनी। डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य वगैरे, औषधं, मेडिसिन ते वेळेवर खाणं गरजेचं असतं। असं सगळं कॉम्बिनेशन होऊन मग पॅरालिसिसच्या पेशंटला चांगल्यापैकी बरं वाटतं।
रुग्णांनी या ठिकाणी येण्यासाठी आपला पत्ता काय सांगा? पेन रिलीफ दत्ताश्रम कुंदेवाडी फाटा AG पब्लिक स्कूल शेजारी. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत दशरथ शेळके. इथं दत्त आश्रम पेन रिलीफ सेंटर जे आहे, इथून खूप लांबून पेशंट येतात. पूर्ण महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून पेशंट येत असतात आणि खूप छान रिझल्ट मिळतात त्यांना. त्या सर्वांचं कौतुक म्हणून आज आमच्या सेंटरला, दत्त आश्रम पेन रिलीफ सेंटरला महारत्न ॲक्युपंक्चरचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आमचे जे सहकारी श्री पानगावणे सर यांना पण खूप शुभेच्छा आणि पूर्ण आमच्या टीमला सर्वांना खूप शुभेच्छा. सरांना पॅरलेस झाला होता, माझी तर 4थी वेळ आहे. त्यांना विचारा किती बरं वाटतं ते सांगतो तुम्हाला. काय सांगाल, काय त्रास होता आणि आता कसं वाटतं? मला पॅरालिसिस झाला होता. माझ्याकडे सरांकडे 4थी वेळ आहे. माझा उजव्या पायावर पॅरालिसिस डाव्या पायाला झाल्यामुळे उजव्या पायाला जास्त त्रास होता, तर तो उजवा पाय एकदम क्लिअर झालेला आहे माझा. तो गुडघा खूप दुखत होता, ट्रीटमेंट घेतल्यानंतर क्लिअर झालेला आहे. आणि डाव्या पायाला आता मुवमेंट चालू झालेली आहे व्यवस्थित. मला जवळजवळ 70-75% व्यवस्थित कमी झाले. कंबर दुखत होतं ते पण कमी झालेले. दत्त आश्रमचे रिझल्ट एकदम चांगले वाटलेले आहेत. 100% इथं कव्हर होण्याची शक्यता राहतेच. आणि फक्त मुवमेंट व्यवस्थित आणि औषध पाणी व्यवस्थित घेतलं पाहिजे. पथ्य महत्वाचे आहेत, व्यायाम महत्वाचा आहे, कामात बदल करणं महत्वाचं आहे. विजय पानगवानी सर मला प्रत्येक वेळेस येताना व्यवस्थित मार्गदर्शन करतात. पथ्याचं सांगतात, व्यायाम करायला सांगतात आणि व्यवस्थित मार्गदर्शन करतात. तुम्ही कुठले सर? सर मी प्रॉपर इथले सिन्नरचे. तर माझ्याकडे किती वेळ सर तुमची येण्याची? तुमच्याकडे इथे माझं पहिला वेळ आहे, पण याच्या अगोदर मी तुमच्या चोंडी मेंढी तेव्हा आले होते. मी दुसरे पेशंट घेऊन आलेलो होतो. आम्हाला पण दुसऱ्यांनी सांगितलं होतं, पण जे पेशंट तुमच्याकडे आणले त्यांना एकदम व्यवस्थित वाटलं होतं. त्यांना काय त्रास होता? त्यांना मानेचा, मणक्याचा आणि पाठीचा त्रास होता. त्यांना साधारण किती टक्के बरं वाटलं आणि किती दिवस झाले ट्रीटमेंट घेऊन? आता साधारण त्या व्यक्तीला 6 महिने झाले. तुमच्याकडे 3 ट्रिपांमध्ये एकदम व्यवस्थित वाटलं. चांगलं बरं वाटलं त्यांना खूप- 3 ट्रिपमध्ये. खूप आता आपण बरं तुम्हाला वाटलं. एक प्रथम थेरपी दिली, तुमचं आता कंबर आणि डाव पाय दुखतोय, हो. तर किती बरं वाटलं तरी अजून आपल्या थेरपी मला जागेवर 70% फरक पडला सर. जागेवर 70% बरं वाटतं. आपण काय माझी जी मेन पायाची जी शिर दुखत होती, बरंच 70% फरक पडलाय. मला चालण्याला त्रास होत होता सर. मला ते ट्रीटमेंट घेतल्यानंतर बरंच बरं 70% वाटलं असं बोललात तुम्ही ना. धन्यवाद.